आमच्या मड्यावरनं ते रोड घालणार आहेत. आमची सुपीक जमिनी जाऊन हे सरकार आम्हाला तर आत्महत्या करायला भाग पाड भीक मागायचं आमच्याकडे मतदान करा आणि आता कुठे मिलीत का गेलीत कुणीकडं आता याने आमचं दुःख कळत नाही. वरली शासकीय कर्मचारी यासनी मारायला लागलं तरी चालेल. इथून नुसती सर्वेला जरी आलीत तरी बडी होणार आहेत तुम्ही सगळ्यांनी एकाकडनं. मराठवाडा विदर्भ या ठिकाणी मॅडम पिकत नाही, काय पाणी मिळत नाही, दुष्काळी भाग या ठिकाणी कसं पिकत नाही मिळत नाही म्हणून मग लोक तिथली म्हणजे शेतकरी आत्महत्या करतात. बरोबर आहे. मग आता हे आमची सुपीक जमिनी जाऊन हे सरकार आम्हाला तर आत्महत्या करायला भाग पाड आमच्या मड्यावरनं ते रोड घालणार आहेत. काही आम्हाला रोड कदापि मान्य नाही आहे. आणि आता हे आमदार खासदार जी लोक आहेत ना मतदान मागा भीक मागायचं आमच्याकडे मतदान करा आणि आता कुठे मिलीत का गेलीत कुणीकडं आता याने आमचं दुःख कळत नाही की बाबा आमच्या वडिलांची जमिनी जायला लागल्यात आम्हाला खायचं वांद होणार इथनं पुढं. पैसे घेऊन काय चाटायचे आहेत का ते पैसे प्रत्येक वेळी काय करायचं त्या पैशाचं किती दिवस पुरणार आहेत पैसे. आता हे कुठे गेलीत येत का नाही परत यायलाच पाहिजे ती मतदान मागायला सांगतोय की गाला मग काय करायचं ते. त्यामुळे आम्ही देणारच नाही जमिनी. बघा महामार्गाची उंची आता कमीत कमी 30 फूट आहे. आता इथं आपण उभं इथून वर 30 फूट म्हणजे यांचा भराव किती झाला. आणि आता आमच्या जमिनीतले एक 6 गुंठ रान साईडला राहते त्या साईडला पूर्वेच्या साईडला इकडून रोड गेल्यानंतर मग तिकडे आम्ही जायचं कुठनं पहिला मुद्दा तो एक. आणि 30 फूट जरी उंची राहील तर पाण्याचं बॅक वॉटर कुठेपर्यंत जाणार. आमचं गाव पूर्ण पाण्याखाली जाणार. आता आमच्या गावातली एक गल्ली पाण्याखाली जाते 4 गल्ल्या पाण्याखाली जाणार. तिन्ही करायचं काय. आणि इकडे तळ झाल्यानंतर त्याला सरकार जबाबदार आहे का. ते बिरांती घेणार आहेत का सगळ्या गोष्टी करणार आहेत का. ह्या शक्तीपीठाचा हा तोटा आहे सगळ्यात मोठा. आणि पूर्ण इकडल्या बागायती जमिनी आहेत त्या पूर्ण पाण्याखाली जाणार. काही येणार नाही. एकच पीक घेता येणार ते बी उन्हाळ्यात पाणी आटल्यानंतर. कारण इथं 25 फूट जर उंची झाली तर त्याच्या पट्टीत पाणी मागल्या साईडला तुंबणार आहे. आणि इथून काही ती उड्डाण पूल वगैरे काय करू शकत नाहीत. शक्य नाही ते. त्यामुळे आम्हाला शक्तीपूर्ण महामार्ग मान्य नाही आहे आणि आम्ही करू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही मार्ग. भलेही मग तिथं वरली शासकीय कर्मचारी मारायला लागलं तरी चालेल. इथून नुसती सर्वेला जरी आलीत तरी बडी होणार आहेत तुम्ही सगळ्यांनी एकाकडनं. आक्रमक आहेत का सध्या शेतकरी? का द्यायची गरजच नाही द्यायची आम्हाला. कारण त्या महामार्गाचा आम्हाला उपयोगच नाही. मॅडम त्या महामार्गाला 36 किलोमीटरला एक जंक्शन आहे वर जायचं झालं तर. आणि इथून आता आम्ही पलीकडे जायला कसं जाणार. तुमच्या शेतात उरलेल्या शेतात कसं जायचं. आता गाव आमचं या साईडला आहे पश्चिमेला आहे. पूर्वेला आमचं 6 गुंठ रान राहते. मग आम्ही तिकडे जायचं कुठनं. सरकार काही हेलिकॉप्टर देणार आहे आम्हाला इकडून तिकडे उतरायला. काय उपयोग नाही या महामार्गाचा. आम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही. हा उपयोग होणारा कोणाला आहे मंत्री संत्री त्यासनी उपयोग होणार आहे. त्यासनी ते फडणवीस साहेब येणार ते त्या महामार्गावरून जाणार. ते गावा खाली बघत पण नाहीत. त्यामुळे आम्हाला त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या महामार्गाचा काही उपयोग नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.